महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350व्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून 13 ते 15 जानेवारी या कालावधीत या महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय। महात्मा गांधी मैदानावर सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत याचं सादरीकरण होणार आहे। या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे। महानाट्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचं महानाट्याचे दिग्दर्शक निर्माते स्वप्नील यादव यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। या महानाट्याचे आत्तापर्यंत 85 यशस्वी प्रयोग झालेत। या महानाट्यासाठी गांधी मैदानावर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असा भव्य दिव्य सेट उभा करण्यात आलाय। या महानाट्यातून 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत संपूर्ण इतिहास मांडण्यात येणार आहे। यामध्ये 250 कलाकार असून अनेक चित्तथरारक युद्ध प्रसंग आहेत। यासाठी हत्ती, उंट, घोडे, बैलगाडी यांचा वापर करण्यात आलाय। यामध्ये राजमाता जिजाऊ आईसाहेबांची भूमिका मुंबईच्या दीपाली हांडे यांनी साकारली आहे। जिजाऊ साहेब यांची भूमिका साकारते आहे। आता जिजाऊ साहेब म्हणजे शिवछत्रपती महाराजांना साकारण्याची ज्यांनी म्हणजे ज्ञान देण्याचं ज्यांनी काम केलं की स्वराज्य स्थापन करायचं आहे, तर त्या जिजाऊ साहेबांची भूमिका साकारताना मला अडचणी काहीच नाही आल्या। कारण काय असतं ना, आपल्याला एखादी भूमिका करायची आहे त्याच्यापेक्षा त्याचं ज्ञान तुम्हाला किती आहे हे जास्त इम्पॉर्टंट असतं। तर त्या अनुषंगाने आणि स्वप्नील सर आहेत त्यांच्या मदतीने मी ही भूमिकेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कराडच्या विनायक चौगुले यांनी साकारली आहे। भूमिका साकारताना एवढं जपून प्रत्येक गोष्ट करावी लागते की माझ्या राजाला कुठेच याच्यामुळे गालगोट नाही लागलं पाहिजे। आपण भूमिका साकारतोय तो ज्याला कवड्याची माळ गळ्यात चढते, ज्याला झिरटोप महाराजांचा डोक्यावरती चढला जातो, त्याला वाटतच नाही की आपण स्वतः ती भूमिका करतोय, तो राजाच करून घेतो। जसं शिवकाशीदांचा आमच्या याच्यामध्ये स्पीच आहे की 4-5 मांडीखाली चिरडणाऱ्या राजाची कापडा आहेत माझ्या अंगावर, स्वराज्याचं पोत पाजून तुमच्यासारख्या महिषासुरांना गाडणाऱ्या आई तुळजाभवानीची कवड्याची माळ आहे गळ्यात माझ्या, फक्कस्त आऊसाहेब मोर चुकणारा झिरोटोप आहे माझ्या डोसक्यावर। एक दिवसाचा शिवाजी असलं म्हणून काय झालं, हे शिवाजी काय तुझ्या पुढे चुकल, अरे मोडन पण वाकणार नाही म्या, असे शिवाजी काशीद होते। त्यांचा प्रसंगही आम्ही दाखवलाय। मग त्या काळी असताना शिवकाशीदांना एवढं महाराजांचे अभिमान होता आणि आत्ता आपण 350 वर्षांनंतर पण तेवढाच अभिमानाने आपण ती भूमिका साकारायची मला योग येतोय। खूप 7 जन्माचे पुण्य आहे, आईवडिलांचं काही तर पुण्य असेल म्हणून मला ही भूमिका करायची, साकारायचं मला भाग्य मिळालं। या नाटकामध्ये शकील पटेल यांनी अफजल खानाची महत्त्वाची भूमिका साकारली आहे। मी शकील पटेल या शिवगर्जना महानाट्याचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करतोय। यामध्ये मी 3 भूमिका करतोय। पहिली भूमिका माझी असते रांझे पाटील, दुसरी भूमिका असते माझं अफजल खान आणि तिसरी भूमिका असते म्हणजे सिद्दीजोर। जो व्हिलनचा जो पार्ट आहे तो मी सगळा ह्या नाटकात करतोय आणि त्या व्हिलनचे जे मेन रोल आहेत ते मी करतोय। जेव्हा दिल्लीला नाटक झालं आम्हाला तर मला राष्ट्रपतीच्या उपस्थित अफजल खानाच्या भूमिकेला मला 5000चं बक्षीस मिळालं। त्यामुळं हे नाटक सगळ्यांनी बघावं, छान आहे, सुंदर आहे आणि एक तुम्ही 3 तास शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिप्नोटाईज झाल्यासारखं व्हाल। कोल्हापुरात हे महानाट्य पहिल्यांदाच सादर होत असून जिल्ह्यातील लोकांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा असं आवाहन महानाट्याचे दिग्दर्शक निर्माते स्वप्नील यादव यांनी केलंय। कोल्हापूरच्या सर्व तमाम शिवभक्तांना, रसिक प्रेक्षकांना मी एक महानाट्याचा निर्माता दिग्दर्शक या भावनेनं या ठिकाणी आव्हान करतो की या महानाट्याचा आपण सर्वांनी मिळून लाभ घ्या। सर्व आबालवृद्धांनी हे महानाट्य पाहावं आणि शिवचरित्र समजून घ्यावं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। या पत्रकार बैठकीला रेणू यादव, राम गुरव, समीर भोरे, दिग्विजय कालेकर, मदन भावे, मेघा माळी यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते।